नमस्कार. महाराष्ट्र शासनाने नुकतीच अनुदानित खाजगी महाविद्यालय जे आहेत, या महाविद्यालयामधल्या रिक्त जागा भरण्याची घोषणा केलेली आहे. जवळपास 5012 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 12,500 पेक्षा अधिक सहाय्यक प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत आणि त्याचा परिणाम हा आपल्या शैक्षणिक व्यवस्थेवर होताना आपल्याला दिसतोय. परंतु या भरतीचा एक दुसरा मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सर्व विद्यार्थी मित्रांना कळकळीची विनंती आहे की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांच्यापर्यंत, आपल्या सहकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचवा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा चर्चा करणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे महाराष्ट्र प्राध्यापक भरतीमध्ये 3,500 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप झालेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. आपण 13 फेब्रुवारी 2026च्या लोकसत्ता वर्तमानपत्रातली ही बातमी आहे. 5,000 पदांच्या प्राध्यापक भरतीत 3,500 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराची भीती, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की राज्यात 5,012 प्राध्यापक पदांची भरती आहे आणि यामध्ये 3,500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होऊ शकतो अशी भीती प्राध्यापक संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेली आहे आणि याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हे वृत्त आपण या ठिकाणी सविस्तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अतिशय सविस्तर असं हे वृत्त लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. यामध्ये याची अगोदर पार्श्वभूमी तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेली आहे. शासनाचा जो निर्णय आहे, राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयामध्ये 5,000 सहाय्यक प्राध्यापकांची पदं भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. ह्याच्या मागचा हेतू आहे की साहजिकच या ठिकाणी UGCचे निर्देश आहेत, त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण NEP 2020 लागू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे प्राध्यापकांची पदं भरणं हे अत्यावश्यक असल्यामुळे केवळ रिक्त पदांच्या मधली 40% पदं भरली जात आहेत आणि त्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. आणि अशी घोषणा जी आहे ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केलेली आहे. आता या घोषणेसंदर्भात प्राध्यापक संजय खडक्कार जे आहेत की जे राज्यपाल नियुक्त माजी व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत, यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हा गंभीर भ्रष्टाचाराचा इशारा दिलेला आहे. प्राध्यापक भरती प्रक्रियेत प्रचंड आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे आणि सर्व मुद्दे त्या पत्रामध्ये नमूद केलेले आहेत. त्यांच्या मते हा जो घोटाळा आहे हा 3,500 कोटी रुपयांचा असू शकतो. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 5,012 पदं भरावयाची आहेत. साधारणपणे प्रतिपद भरण्यासाठी 70 लाखाची डिमांड होऊ शकते कमीत कमी आणि 5,012 गुणिले 70 लाख या ठिकाणी आपण पाहू शकतो की अगदी 3,508 कोटी 40 लाख एवढा मोठा हा गैरव्यवहार असू शकतो असा त्यांचा या संदर्भातला आरोप आहे. यामध्ये त्यांनी हे असं का होऊ शकतं याच्याबद्दल सांगितलेलं आहे. यामध्ये त्याच्या अगोदर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य या ठिकाणी कोट केलेलं आहे. संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक चांगले नसतील तर ते वाईटच ठरेल. असं शेवटी ज्यावेळेला संविधान पूर्ण झालं त्यावेळेला आंबेडकरांना सुद्धा ही खंत वाटत होती. संविधान, भारतीय संविधान हे खरोखरच अतिशय सर्वश्रेष्ठ आहे, परंतु ते ज्या वापरकर्त्याच्या हातात आहे ते हातसुद्धा किंवा त्या हातामागचा मेंदूसुद्धा, त्याच्या हातामागचं मनसुद्धा तेवढंच जबाबदारीचं असलं पाहिजे असं बाबासाहेबांना वाटत होतं. तर हे विधान या ठिकाणी त्यांनी कोट केलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी या निवडीचं जे सूत्र आहे ते 60+40 असं आहे. 60+40 हे जे सूत्र आहे याच्यामध्ये 60 मार्क्स जे आहेत हे लेखी परीक्षेला आहेत आणि 40 मार्क्स हे अर्थातच त्या शिक्षकाची घेतली जाणारी तासिका असेल, त्याची मुलाखत असेल यासाठी असणार आहेत. आणि आपण हे समजू शकतो की हे 40 मार्क्स साहजिकच खूप मॅटर करतात की जे त्या निवड समितीच्या हातामध्ये आहेत आणि ही निवड समिती जर आपण पाहिली तर ह्या निवड समितीचे अध्यक्ष जे आहेत हे संबंधित खाजगी संस्थेचे अध्यक्षच असतात. त्यामुळे त्यांच्या निपक्षपणावर प्रश्न निर्माण होतो. जी खाजगी संस्था आहे की जी खाजगी आहे परंतु अनुदानित आहे, म्हणजेच शिक्षकांची निवड संस्था करणार आहे, पगार मात्र शासन देणार आहे. आणि या ठिकाणी त्यामुळेच हे जे शिक्षण संस्थांचे जे अध्यक्ष आहेत हे अध्यक्षच या निवड समितीचे अध्यक्ष असल्यामुळे
जे 40 गुणांचं वेटेज त्यांच्या हातामध्ये आहे ते अतिशय निर्णायक ठरू शकतं आणि त्यामुळे या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार होण्याची अतिशय शक्यता आहे. हे साहजिकच या पत्रामधून नमूद करण्यात आलेलं आहे. यामुळे गुणवत्तेकडे दुर्लक्ष होईल. आर्थिक व्यवहारामुळे पात्र आणि गरजू उमेदवारावर अन्याय होण्याची भीती त्यांनी या पत्रातून व्यक्त केलेली आहे. आता मग त्यांची याच्याबद्दल मागणी काय आहे? तर साहजिकच त्यांनी पहिली मागणी केलेली आहे की ही सगळी भरती प्रक्रिया जी आहे ही MPSC मार्फत व्हावी. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे खाजगी अनुदानित महाविद्यालय आहेत, त्यामुळे याचा जो पगार आहे शिक्षकांचा हा शासनामार्फत दिला जातो. त्यामुळे या पत्रातून असं मत मांडण्यात आलेलं आहे की जर पगार शासनामार्फत दिला जातोय तर निवड ही शासनामार्फत झाली पाहिजे. जर ही निवड प्रक्रिया MPSC मार्फत म्हणजेच एखाद्या त्रयस्थ संस्थेमार्फत तटस्थ संस्थेमार्फत जर राबवली गेली तर यामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे भरती प्रक्रिया पूर्णपणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवावी जेणेकरून भ्रष्टाचार थांबेल अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर सेवा आयोग स्थापन करावा. उच्च शिक्षण क्षेत्रासाठी स्वतंत्र उच्च शिक्षण सेवा आयोग स्थापन करण्याची मागणी सुद्धा जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर याचा भर कुठे ना कुठेतरी याचा भार वाढणार असेल तर सेवा आयोग स्थापन करावा, परंतु ही निवड ही शासनानेच करावी अशी त्यांनी या पत्राच्या माध्यमातून अतिशय आग्रही अशी मागणी केली आहे. खरं तर आपण बघतो की शिक्षक हा खरं तर समाजाच्या प्रगतीचा किंवा समाजाच्या सामाजिक प्रबोधनाचा परिवर्तनाचा केंद्रबिंदू असतो. आज नुकताच जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक प्रसिद्ध झाला. या भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये 100 गुणांच्यापैकी भारताला फक्त 39 गुण मिळाले आणि भारत 91व्या स्थानावर आहे. आपल्यापेक्षा आपल्या शेजारील भूतानसारखी जी राष्ट्र आहेत ती आपल्या कितीतरी वर आहेत आणि या भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये भारत 91व्या स्थानावर आहे. सुदैवाने यावर्षी तो 4 स्थानं पुढे आलेला आहे. गेल्या वर्षी 95व्या स्थानावर होता. नुकताच हा भ्रष्टाचार निर्देशांक जागतिक भ्रष्टाचार निर्देशांक प्रसिद्ध झालेला आहे. मित्रांनो, सरळ आहे, जर ज्या समाज व्यवस्थेमधला समाज घडवणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक आणि ह्या शिक्षकाची निवडच जर अशा भ्रष्ट मार्गाने होत असेल तर आपण निकोप चारित्र्य संपन्न अशी समाजाची अपेक्षा करू शकत नाही. खरं तर भारतीय समाजरचनेमध्ये भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झालेला आहे असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे भारतीयांना ते कदाचित अंगवळणी पडलेलं आहे म्हणून त्याची दाहकता आपल्या लक्षात येत नाही. परंतु विचार करा की जर एखादा शिक्षक आपल्याला नोकरी लागण्यासाठी 70 लाख रुपये देतोय. आपण शिक्षक बोलताना टीचिंग इज अ नोबल प्रोफेशन असं म्हणतो. जर एखाद्या व्यक्तीने नोकरी लागण्यासाठी 70 लाख रुपये भरलेले आहेत तर तो टीचिंग इज अ नोबल प्रोफेशन असं कधीच म्हणू शकत नाही. त्याच्यासाठी ती नोकरी हा एक राजस व्यवसाय असू शकत नाही, तर त्याच्यासाठी तो धंदा असेल. आणि मग अशा वेळेला आपण पाहतोय की आज महाराष्ट्राची स्थिती आपण पाहतो की शासन लाखाने पैसे शिक्षकांच्यावर खर्च करत आहे, लाखात पगार दिले जात आहेत, परंतु तरी सुद्धा आज प्रत्येक विद्यार्थ्याला मात्र अगदी लाखात फीस भरून क्लासेस लावावे लागतात. आज खूप नामांकित अशा महाविद्यालयामध्ये प्रवेश विद्यार्थी घेत नाहीत, तर ज्यावेळेला आपण 11वी 12वीचा विचार करतो, JEE नीट सारख्या महाविद्यालयांच्या मध्ये त्या ठिकाणी नामांकित महाविद्यालयाची मेरिट लिस्ट ही अगदी सामान्य महाविद्यालयापेक्षा किंवा नुकतेच अगदी 1-2 वर्षापूर्वी सुरू झालेल्या महाविद्यालयापेक्षा सुद्धा कमी लागते. याचं कारण विद्यार्थ्यांचं महाविद्यालयाकडे जाण्याचं जे आकर्षण आहे हे कमी झालेलं आहे. याच्यामध्ये साहजिकच महाविद्यालयामधून जे प्राध्यापक आहे त्या प्राध्यापकाकडून मिळणारा जो शैक्षणिक दर्जा असेल, त्यांची अध्यापन पद्धती असेल, ती कदाचित विद्यार्थ्यांना यशापर्यंत नेण्यास पुरेशी नाही आणि त्यामुळे पालकांना हा दुसरा पर्याय निवडावा लागतो. म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं तर हा अतिशय विस्तृत असा विषय आहे. यामध्ये पालक भरडला जातोय. आज आपण बघतो की क्लासेसच्या फीज ज्या आहेत ह्या अगदी लाखाच्या घरामध्ये आहेत. ग्रामीण भागातल्या किंवा अगदी शहरी भागातल्या प्रत्येक पालकाला ही फीज परवडते असं नाही. आणि मग अशा वेळेला अनेक पालक कर्जबाजारी होऊन आपलं शिक्षण पूर्ण करतात. आणि मग साहजिकच
ह्या सगळे जी गुंतागुंत आहे ही सरते शेवटी विद्यार्थ्याला सुद्धा शिक्षण घेताना त्याच्या लक्षात येते की मी कॉलेजची फी भरतोय तरीसुद्धा मला खाजगी क्लासेसला प्रचंड पैसे भरावे लागत आहेत, माझ्या शिक्षणावर प्रचंड खर्च होतोय, मला नोकरी लागताना प्रचंड पैसे भरावे लागत आहेत. आणि हे सगळं असताना मग अशा ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जर शिक्षक निवडला जात असेल, विद्यार्थी त्या शिक्षकाकडून घडवला जात असेल, तर आपण कुठेही निकोप किंवा चारित्र्य संपन्न अशा समाजाची अपेक्षा करू शकत नाही. आणि म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे की ही जी निवड प्रक्रिया आहे, ही निवड प्रक्रिया ही शासनामार्फत आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. केवळ एका पत्रामुळे कदाचित या प्रकरणाचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येणार नाही. जास्तीत जास्त आपल्याला या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येण्यासाठी पत्राच्या माध्यमातून किंवा अगदी ईमेल्सच्या माध्यमातून किंवा ट्विटच्या माध्यमातून या प्रकरणाची दाहकता आपल्याला त्या मंत्रीगणांच्यापर्यंत पोहोचवावी लागेल. आणि ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी प्रयत्न करावा लागेल. कारण जर समजा राज्यातील उच्च शिक्षण आपण ज्यावेळेला विचार करतो, त्याला उच्च शिक्षण क्षेत्राच्या हितासाठी प्राध्यापक भरती होणं आवश्यक आहे. परंतु निवडला जाणारा प्राध्यापक जो आहे हा अतिशय निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं होणं हे तितकंच गरजेचं आहे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून या गोष्टीची जाणीव होईल. अर्थात ही वस्तुस्थिती सर्वांना माहिती आहे, परंतु बऱ्याचदा आपण प्रवाहाच्या विरुद्ध जायला तयार होत नाही. आणि त्यामुळे आपल्याला साहजिकच जे आहे ते आपण स्वीकारतो आणि त्याच्याबरोबरच जगत राहतो. तर थोडंसं ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या सर्वांना प्रवाहाच्या विरुद्ध जावं लागेल. या ठिकाणी आपल्याला आवाज उठवावा लागेल आणि ही पद्धती सुधारावी लागेल असं मला वाटतं. सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.